भाजपाने केलेल्या आरोपांचे इंद्रजित चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन खंडन केलं आहे। मी नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता, मात्र ते कमी झालं नसून मी मलकापूर या एकाच ठिकाणी मतदान केलं असल्याचं इंद्रजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। भाजपाने केलेल्या दुबार आणि तिबार नोंदणीच्या आरोपानंतर काँग्रेसच्या वतीनं पत्रकार परिषद घेत इंद्रजित चव्हाण यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले। त्यांनी सांगितलं की मी मलकापूर येथेच मतदान केलं असून मी दुबार मतदान केलं नाही। राहता पत्ता बदलल्यानंतर नाव कमी करण्यासाठी मी अर्ज केला होता, मात्र तो झाला नसल्याचं इंद्रजित चव्हाण यांनी सांगितलं। ही पत्रकार परिषद संगम हॉटेल इथं झाली। यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अजितराव पाटील चिखलीकर, दिग्विजय सूर्यवंशी, जाकीर पठाण, नामदेवराव पाटील हे उपस्थित होते। नमस्कार पत्रकार बंधूंनो, माझं नाव इंद्रजित पंजाबराव चव्हाण। माझा जन्म 15 डिसेंबर 1971 रोजी 243D पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड, जे सध्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं निवासस्थान आहे, तिथे झाला। आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो। मी माझं पहिलं मताची नोंदणी या पत्त्यावरती झाली आणि माझं पहिलं मतदान मी शाळा क्रमांक 3 मध्ये 18 वर्षाचं झाल्यानंतर मतदान केलेलं आहे। त्यानंतर मी कालांतरानं माझं स्वतःची एक फ्लॅट घेतला आयात स्मृती पवार नगर शिवाजी स्टेडियमच्या शेजारी। तिथे मी स्थलांतरित झालो। कालांतराने माझं लग्न झालं। मी, पत्नी, मातोश्री आणि वडील येऊन जाऊन असायचे, शेतीला वगैरे बाहेर असायचे। तिथं माझं मताची नोंदणी झाली। पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराडमधून माझं मत कमी झालं आणि इथं नोंद झाली मताची। तिथे मी 1997 ते 2010 पर्यंत माझं वास्तव्य या पत्त्यावरती होतं। माझं मतदान देखील तिथं होतं। तदनंतर मी मलकापूर आगाशनगर येथे घर बांधलं स्वतःचं। तिथं 2010 ते आत्ता सध्यापर्यंत माझा तो परमनंट रेसिडेन्स आहे। सध्या मी तिथेच राहतो। तोच माझा आरोप आहे की पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराडमधून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आणि आयात स्मृती पवार नगर शिवाजी स्टेडियम शेजारी इथे नोंदवलं गेलं। त्याच पद्धतीने नंतर पवार नगर, कराडनंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवार नगरच्या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं। ते झालं नाही। सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता, अर्ज देखील दिलेला होता। पण माझा आरोप एवढाच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे। त्यामुळं माझं नाव 2 ठिकाणी 3 ठिकाणी दिसते आणि सध्या मी मलकापूर आगाशनगर येथेच राहतोय। मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या वेळेला मतदान केलेलं आहे। मी कधीही 2 ठिकाणी मतदान केलेलं नाही। माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते। मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, त्याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे। असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। दुसरी गोष्ट, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे। आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत। आमचं नाव, बाबांचं नाव घेतलं की देशभर बातमी जाते, मोठी चर्चा होते। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला। हे नाव उधळून त्याच्या पाठीमागं आपलं काही काळं बेरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा? हा एक माझा सवाल आहे। त्याच्या पलीकडं मी बऱ्यापैकी समर्पक आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे। मी जे काय सांगितलं त्या रहिवाशाचे माझे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडं। सर्व ठिकाणचे माझ्याकडे राहत असलेले पुरावे आहेत। याच पत्रकार परिषदेत काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचे शिवसहाय्यक गजानन आवळकर यांच्यावर मोहनराव जाधव यांनी केलेल्या दुबार मतदान नोंदणीच्या आरोपाचे देखील गजानन आवळकर यांनी खंडन केलं। नमस्कार, मी गजानन आवळकर, वाटार गावचा रहिवासी असून मी सध्या गेली 43 वर्ष माननीय काकीसाहेब, कैलासवासी काकीसाहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मी सध्या PA गेली 43 वर्षापासून आहे। एक 4-5 दिवसापूर्वी माझ्यावर जे पत्रकार परिषद होऊन 2 ठिकाणी मतदान केलं, मी, माझे विशेष आणि माझा बंधू
यांनी कराड आणि वाटार या दोन्ही ठिकाणी मतदान केलेल्याचा आरोप केला. मुळात तो सगळा धांदा खोटा आणि चुकीचा तुझं मी खंडन करतो. आज मी माझं कराडमधलं मतदान कॅन्सल करण्यासंबंधी 14/10/2024 रोजी रितसर निवडणूक निर्णय अधिकारी कराड यांच्याकडे अर्ज दिलेला होता. त्यावर मला इलेक्शन कमिशनमार्फत त्यांच्याकडून पत्र आलं होतं. सुनावणीसाठी पत्र आलं. सुनावणीला मी इथं नसल्यामुळं माझ्या धाकट्या बंधूला पाठवलं. परंतु जे महेश जाधव जे आहेत त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केलेली होती तेच मुळात त्या सुनावणीला आले नाही. त्यामुळं त्यांनी वाटारच्या मतदानावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. ते न आल्यामुळं वाटारचं माझं राहिलं आणि कराडचंही राहिलं. आता हा माझा दोष नाही, हा दोष पूर्णपणे प्रशासनाचा आहे. तुम्ही प्रशासनाला तर विचारून बघा. तुम्ही मुळात मी 14 इलेक्शन लढलेलं म्हणजे तुमची भूमिका काय असेल? तुमचा आरोप जो झालेला आहे मतदान केल्याचा, त्यांना मी एक सांगितले 8 दिवसात त्यांनी माझं मतदान झालेलं ते सिद्ध करावं, अन्यथा मी कायदेशीर कारवाई करणार.